पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे रुग्णालयातील एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केलेला आहे। उपचारासाठी रुग्णालयाने महिलेच्या कुटुंबाकडे 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही आमदार गोरखे यांनी केला। 2.5 लाख रुपये भरायला तयार असतानाही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतलं नाही आणि त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात नेत असतानाच या महिलेचा मृत्यू झाल्याचं गोरखे यांनी म्हटलंय। पूर्ण 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायची, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार। तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं। आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो। बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसे आणा नाही तर कुठनं पण आला। आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं हे ॲडमिशन करू शकत नाहीये। तर आपण बघतोय रुग्णालयाचा हा मुजोरपणा आणि ज्यामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागलेला आहे। रुग्णालयाचा हा हलगर्जीपणा झालेला आहे आणि आता या रुग्णालय प्रशासनावर हा मुजोरपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। रुग्णालयाचा हा हलगर्जीपणा आणि त्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे।